पन्हाळा तालुक्यातील कोलोरी येथे 24 मे रोजी घडलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय। गावातीलच एका व्यक्तीने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता। त्याला विरोध केल्यानं धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। या प्रकरणी 51 वर्षीय अंकुश हनुमंत पाटील या गावातीलच व्यक्तीला ताब्यात घेतण्यात आलं असून पुढील कारवाईसाठी त्याला पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। कोलोरी येथील चबुताई सर्जेराव पाटील या 55 वर्षीय महिला शेतात काम करत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर आणि हातावर खुरप्याने वार करून त्यांचा खून केला होता। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला। तपासादरम्यान संशयित अंकुश पाटील याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। चबुताई पाटील यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्याने केला असता त्यांनी प्रतिकार केला। त्यानंतर रागाच्या भरात अंकुश पाटील याने चबुताई यांचंच खुरपं घेतलं आणि त्यांची हत्या केल्याचं निष्पन्न झालं। या कारवाईत पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, एपीआय सागर वाघ, पीएसआय संतोष गळवे, लक्ष्मण सलगर, सचिन जाधव, अनिकेत मोरे, गजानन गुरव, महेश कोरवी, हिंदुराव केसरे, युवराज पाटील, महेश आंबी, राम कोळी, विनोद कांबळे, अमित सरजे, विशाल खराडे, संदीप बेंद्रे, अनिल जाधव, समीर मुल्ला, तौफिक मुल्ला, प्रवीण बोरचाटे, शहाजी फोंडे आदींनी सहभाग घेतला। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।